गुड इव्हनिंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश शिका बेसिक पासून. म्हणजे बेसिक काय असतं, छोटे छोटे पाठ. एखादं आपण वाक्य बोलतो ते कोणत्या टेन्स मधलं आहे किंवा त्यामध्ये कोणते मॉडेल्स वापरले आहेत हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये आजचा एक व्हिडिओ आला आहे छोटासा. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे मी जे शब्द सांगत आहे, एखादं वाक्य सांगत आहे, त्या वाक्यासारखं दुसरं वाक्य तुम्हाला कमेंट मध्ये करायचं आहे. बघा, साधं बघा. आय एम, मी कोण आहे? आय एम अ टीचर. म्हणजे आय एमचा अर्थ होतो मी आहे. मग तुम्ही स्वतःला म्हणा बरं, आय एम अ स्टुडंट. एखादा डॉक्टर असेल तो काय म्हणेल? आय एम अ डॉक्टर. आय एम अ इंजिनियर. म्हणजे असं जे कोणतं एखादं पद, आय एम पोस्टमॅन, आय एम फार्मर, आय एम हाऊसवाईफ. म्हणजे किती पहा, आय एम अ स्टुडंट. माझे छोटे छोटे मुलं म्हणतात ना, सर आय एम अ स्टुडंट, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन रीड इंग्लिश. म्हणजे असं तुम्हाला एखादं बोलतो तसे वाक्य लिहायचे. मग इथं काय लिहिणार तुम्ही? तुम्ही समजा लिहिणार की बाबा आय एम अ टीचर. म्हणजे मी लिहिणार, मी म्हणणार आय एम अ टीचर, पण तुम्ही काय म्हणणार? आय एम अ स्टुडंट. झाला वाक्य तयार. अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी 5-50 वाक्य तयार करायचे. म्हणजे जेवढे तुम्हाला काम आहात ना, काम करणारी माणसं, त्यांना तुम्ही शब्द बदलायचा आहे आणि त्या ठिकाणी लिहायचे. जेवढे होतील तेवढे करा. पुढचं आहे आय वॉज, मी होतो. आता मी शिक्षक आहे, परंतु मी लहानपणी काय होतो बाळांनो? आय वॉज स्टुडंट. आय वॉज. आता होईलच. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मी जे काही कार्य केलं असेल ते तुम्ही लिहू शकता. किंवा एखादी आपल्याला भावना व्यक्त करायची. समजा आय वॉज हॅपी. आय वॉज हॅपी. किंवा आय वॉज सॅड. घ्या ना, मी दुःखी होतो. म्हणजे जेव्हा एखादी भूतकाळातली घटना असेल किंवा एखादा माझा मित्र लागला, समजा मला आनंद काही होतो, माझा एक मित्र लागला बा आय एस म्हणून, त्यावेळेस मी आनंदी होतो. म्हणजे आय वॉज हॅपी, मी आनंदी होतो. नंतर आय विल, मी का ल म्हणजे का बा करेल किंवा जाईल एखादी. आय विल गो म्हणजे मी जाईल, म्हणजे भविष्य आहे. आय विल गो, मी जाईल. आता पहा, आय हॅव म्हणजे काय? मी लो आहे. म्हणजे मी करील. आय विल गो, जाईल, करील एखादी गोष्ट ना, त्यासाठी आपण विल घेतलंय. पण आय हॅव कधी घ्यायचं मित्रांनो? आय हॅव, मी लो आहे म्हणजे काय? एखादी गोष्ट केली. आय हॅव गॉन, मी गेलो आहे. पहा, आय हॅव गॉन म्हणजे मी गेलो आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला कोणता गो, वेंट, गॉन हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याचा तिसरा फॉर्म आहे. आता आय हॅड, मी लो होतो, मी गेलो होतो. आय हॅड, किंवा एखादं मी कृती केली होती, तर काय ते लेखाचे वाक्य सांगा. आय हॅड स्लेप्ट, मी झोपलो होतो. हे काय? आय हॅड स्लेप्ट. म्हणजे या ठिकाणी आपला होपचा किती फॉर्म लक्षात ठेवा. तिसरा फॉर्म. आय हॅड प्लेड, मी खेळलो होतो. आय हॅड स्लेप्ट, मी झोपलो होतो. म्हणजे असं आपल्या ठिकाणी होपचा फॉर्म घ्यायचा आहे. आता पहा, आय हॅव टू, मला करावे लागेल. एखादी गोष्ट आपण करतो ना मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला काय बोलायचं बघा बरं. आय हॅव टू रीड. इथं फॉर्म कोणता आहे पहा. आय हॅव टू रीड. मला वाचावे लागेल. जर तुम्हाला मोठं व्हायचं मित्रांनो, तर स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला आपोआप येत नाही. पहा, देरे हरी पलंगावरी असं कधी होत नसतं. म्हणून आपल्याला हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट इन स्टुडंट्स लाईफ. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी जीवनामध्येच आपण अभ्यास करू शकतो. नंतर एकदा मोठं झालं ना, तर अभ्यास करतो म्हणून. आता पहा, मी माझं जवळपास 50 झाले, 50, तरी मी दररोज अभ्यास करतो. पण त्याचा छंद पाहिजे ना. मग तुम्हाला अगोदर लहानपणापासून असा एखादा छंद जोपासू लागेल अभ्यास करण्याचा. सर आय वॉन्ट रीड इंग्लिश, मला इंग्रजी वाचायची माझी इच्छा आहे. मग सर तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला हे बेसिक पासूनचे व्हिडिओ बघावे लागतील. आणि नंतर मला सांगा, सर आय वॉन्ट, आता पहा, आय वॉन्ट मला पाहिजे किंवा माझी इच्छा आहे. काय पाहिजे सर? आय वॉन्ट कार. बाबा, आय वॉन्ट कार. आय वॉन्ट कार, मला कार पाहिजे. मग मित्र आपोआप कार येईल का तुला? नाही. त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल. इंग्रजीचं पूर्ण ज्ञान आहे. बरोबर आहे. सर्व गोष्टी शिकाव्या लागतील. नंतर आय वॉन्ट टू, मला
चे आहे म्हणजे काय, मला चे म्हणजे आय वॉन्ट, मला एखादी पहा, हे एखादी अचिव्हमेंट करायची, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे तर त्याला आय वॉन्ट म्हणतो. पण एखादी गोष्टी काम करायचे, काम समजा आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट, आता पहा सध्या IPL चालू आहे ना, आहे का नाही, काय मुलं बघा, प्रत्येक गलीमध्ये मुलं क्रिकेट खेळतात, कारण ते समोर बघतात ना. मग तुम्हाला मित्रांनो युट्यूब वरती माझे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला तशा प्रकार जेव्हा जसं क्रिकेट बघता तसे असे व्हिडिओ बघा ना. हे व्हिडिओ बघून तुम्ही असे नवीन नवीन वाक्य तयार करायचे का, आणि एखादं वाक्य नाही आलं तर मला सांगा, आय एम रेडी फॉर यू, मी तुमच्यासाठी इथं तयारच आहे. आय वॉन्ट टू, मला आहे म्हणजे मला एखादी गोष्ट करायची आहे. आय वॉन्ट टू प्ले, आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट. आय वॉन्ट टू प्ले पण होतं ना, आय वॉन्ट टू प्ले, मला खेळायचे आहे. आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट, मला क्रिकेट खेळायचं आहे. आय वॉन्ट टू प्ले हॉकी, मला हॉकी खेळायची आहे. आय वॉन्ट टू प्ले कबड्डी, आय वॉन्ट टू प्ले खो खो, आय वॉन्ट टू प्ले चेस, आय वॉन्ट टू प्ले, कितीतरी खेळायची नावं आपण घेऊ शकतो. किंवा आय वॉन्ट टू असं लावून आपल्याला एखादं वाक्य तयार करायचं आहे. आता पहा, आय नीड म्हणजे मला गरज आहे. आता तुला काची गरज आहे बाळा, तुला अभ्यास करण्याची गरज आहे ना, तसं नाही. पहा एखादी गोष्ट, आय नीड मनी, काय बाळा किती नंबर म्हणलं, आय नीड मनी, मला पैशाची गरज आहे. आय नीड मनी, मला पैशाची गरज आहे. कोणाला गरज नाही सर, प्रत्येकाला वाटतंय पैसा पाहिजे ना, पण एखादा माणूस त्याला खरंच गरज असेल तर त्याला पण मदत केली पाहिजे. आता आय लाईक, मला आवडते, आय लाईक टू प्ले क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडतो. आय लाईक मँगो, आता पहा, पण इथं आय लाईक फक्त म्हणल्यानंतर एखादी गोष्ट आवडते त्या ठिकाणी काय यायचं बघा, आय लाईक, इथं मी देतो मँगो, कारण आता सध्या उन्हाळ्याच्या दिवसात ना आंबे आलेच बाजारामध्ये. मग आय लाईक मँगो, आय लाईक पपई, आय लाईक किती घ्या ना, तुम्हाला जे ज्या वस्तू आवडतात मित्रांनो, सफरचंद घ्या, म्हणजे ऍपल घ्या, मँगो घ्या, ग्रेप्स घ्या, पपई घ्या, काही पण घ्या, पण आय लाईक घ्या. जे तुम्हाला खायला, आय लाईक वडापाव, आय लाईक इडली, हे पण घ्या ना तुम्ही. आय लाईक जिलेबी, आय लाईक पेढा, कितीतरी, आय लाईक चिवडा, म्हणजे कितीतरी असे नाव आहेत मित्रांनो. फक्त आय लाईक घ्या आणि असे वाक्य करा. मी तर छोटे छोटे 7-8 8-10 वर्षाचे विद्यार्थी म्हणा 500 वाक्य, 500 असे, आय वॉन्ट, आय लाईक, आय कॅन असं म्हणलं करतात. हा, आता आय कॅन म्हणजे मी करू शकतो. आय कॅन जम्प, मी उड्या मारू शकतो. आय कॅन स्विम, मी पोहू शकतो. आय कॅन, काय पण घ्या ना, एखादी गोष्ट आपण जे जे करू शकतो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आय कॅन रन, सोपं घेतो मला, आय कॅन रन. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही छोटे आहात, तुम्ही पळू शकता, पण एखादा म्हातारा माणूस पळू शकेल का मित्रांनो? नाही, तो आय कॅन वॉक म्हणेल. काय म्हणेल? आय कॅन वॉक, मी चालू शकतो. आय कांट वॉक, एखादा माणूस आहे म्हातारा झालाय, त्याला उठता येत नाही, ते काय म्हणते, बेबी बेबी कम हिअर माय, प्लीज हेल्प मी, आय कांट वॉक, प्लीज होल्ड माय हँड अँड हेल्प मी. काय बोललो मी? एखादा म्हातारा माणूस ना, तो काय म्हणतो, सर आय कांट वॉक, मी चालू शकत नाही, तू मला मदत कर, मला चालण्यासाठी मदत कर, माझा हात पकड. म्हणजे असा तुम्हाला एकदम फ्लुएंटली इंग्लिश बोलायचं आहे मित्रांनो. कधी बोलणार सर तुम्ही असं? जेव्हा तुम्ही बेसिक पासून माझे व्हिडिओ बघसाल ना, मी काय सांगितलंय, इंग्लिश शिका बेसिक पासून. इथून बेसिक पासून तुम्ही व्हिडिओ बघा. माझे ABCD पासूनचे व्हिडिओ आहेत ते पूर्ण, तुमचा टेन्स असो कोणतं पण असो, बरेच घेतले आम्ही. आता आय लाईक टू, मला आवडते, पण एखादी काय सर काय आवडते, एखादी गोष्ट करायला आवडते ना, आय लाईक टू स्विम. आता पहा, आय लाईक टू स्विम, आय लाईक टू स्विम, मला पोहायला आवडते. कारण मी सांगतो विद्यार्थी मित्र, मी जेव्हा चौथीला होतो का, चौथीला त्या क्लासमध्ये असताना आम्ही शाळा सुटली 12 वाजता, 12-12:30 शाळा सुटली की मस्त चपात्या घ्यायच्या, भाकरी घ्यायची, चपात्या नव्हत्या, चपात्या भेटत नव्हत्या ना, भाकरी होत्या, भाकरी घ्यायची, त्याच्यावरती मिरचू, चटणी, भाजी, नीट पाहिजे नदीला. दुपारी 12 ते संध्याकाळी दिवस माणूस म्हणजे एवढा आम्ही पोहायचो. म्हणजे माझा तो आम्हाला छंद, उन्हाळा लागला की भाकरी घ्यायची नीट नदीला, असं अक्षरशः डोळ्यासमोर असं पांढरं धुन, असं म्हणजे अंधुक येते का त्याला, मग धुकं असं आम्हाला डोळे उघडले एकदम असं धुकं दिसायचं. म्हणजे का सर
कारण त्यावेळेस आम्हाला असा एवढ्या पोहण्याचा छंद लागला होता. चौथीला असताना म्हणजे किती आमचं वय असेल 9-10 वर्ष. तेव्हा आम्ही एवढं पोहायचं 6-4-10 वर्ष. मग आय लाईक टू स्विम, मला पोहायला आवडते. आय लाईक आता आताची पोरं काय म्हणतात सर, आय लाईक टू प्ले मोबाईल, मला मोबाईल खेळायला आवडतं. अरे बाळा ते मोबाईल पाहून डोकं चालले ना, डोळे गेले ते बोलत गेले डोळे तुझे, मग काय फावतं जास्त. मी म्हणत नाही असली बघू नका म्हणून, मोबाईल बघा पण कामाशी काम. दिवसभर काही काही पोरं हातात घेतलं मोबाईल, कुठं गेम खेळा. काय तुला कोणती गेम हात होते, कोणती गेम मला नाव पण आवडत नाही. आता काय कर मला, हातात मोबाईल केवढा 1 लाखाचा, हा 1 लाखाचा मोबाईल हातात तू गेम खेळायला. अरे तू वय कोणता आहे बाळा, अभ्यास करायचा तू गेम खेळायला. मला पण काय करायचं डुसकं फुरून घ्यायची अवघडी. वर्ग म्हणते पप्पा मला 1.5 लाखाचा मोबाईल आहे. 1.5 लाखाचा मोबाईल, किती 1.5 लाखाचा. आता मला सांगा, 1.5 लाखाचा मोबाईल घेतलाय, गाडी घेतली आणि त्याच्यावर काय केलं, गेम खेळायला दिलं तुला ते. नाही बाळा, असं करू नका. ज्यांच्याकडे असतील मोबाईल, तुम्ही 10,000पासून असतील, लाख पर्यंत मोबाईल, परंतु त्या मोबाईलचा आपल्या बापाने घेतलेल्या मोबाईलचा उपयोग आपल्याला हे वाक्य शिकण्यासाठी करायचं आहे. मित्रांनो, युट्यूबवरती व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.